नमस्कार. आपण बाजार सावंगी येथे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे असून आपल्यासोबत बाजार सावंगीचे सर्व ग्रामस्थ तसेच हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज राऊत आणि सोबलगाव येथील ग्रामस्थ आहेत. तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे जे काही विद्यार्थी शिक्षण घेतात वारकरी संप्रदायाचं, त्या विद्यार्थ्यांना तिथे कुठल्याही प्रकारची फीस आकारली जात नाही. तसेच या विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिक्षण देतात त्या शिक्षकांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा पगार नाही. म्हणजे एकंदरीत एक उल्लेखनीय कार्य या वारकरी शिक्षण संस्थेतर्फे वारकरी संप्रदायासाठी सुरू आहे. आणि अशा या संस्थेसाठी तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बाजार सावंगी परिसरातील विविध गावांमधून बाजार सावंगी येथून अन्नदान म्हणून गहू पाठवण्यात आले. तर संपूर्ण परिसरातून एकूण 118 क्विंटल गहू हे धान्य पाठवण्यात आलं. आणि त्या प्रकारचं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतर्फे पत्र प्रत्येक गावातून जे जे गहू आले त्या तुमचे एवढे गहू आम्हाला पोहोच झाले, तर असे पत्र मिळालेले आहे प्रत्येक गावाला. तर बाजार सावंगी येथून 64 गोण्या म्हणजे 35 क्विंटल गहू जवळजवळ त्या शिक्षण संस्थेसाठी गेलेले आहेत. तर आपल्यासोबत ज्ञानेश्वर महाराज राऊत हे आहेत. आपण त्यांना विचारूया थोडक्यामध्ये की कशा प्रकारचं नियोजन आणि आपल्याला प्रतिसाद मिळाला. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र आळंदी येथे विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या दरबारात गेल्या अनेक वर्षापासून साधक मंडळी शिक्षण घेत असतात. आमचे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी 109 वर्षापूर्वी वारकरी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरता संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेची नियमावली अशी आहे की विद्यार्थ्यांना निष्काम तत्वावरती शिकवलं जातं. शिकवणारे जे महात्मे आहेत वंदनीय सर्व महात्मे, एकही रुपया पगार त्यांना संस्था देत नाही आणि विद्यार्थ्याकडूनही एकही रुपया फी आकारली जात नाही. अशा तत्वावर 100 वर्षापेक्षा जास्त अधिक काळपर्यंत ही संस्था कार्यरत आहे. आळंदी परिसरातील मंडळी रोज मधुकरी देतात आणि महाराष्ट्रातल्या बाकीच्या लोकांना मात्र संस्थेची सेवा करायला मिळत नाही. परंतु आपल्या परिसरात सर्व जनतेला आम्ही असं आव्हान केलं की आपल्या परिसरातून आपण कोरडी सिधा सामुग्री मधुकरी संस्थेला द्यावी. त्याकरता सोबलगावचे प्रकाश आबा यांनी अगोदर हा मनोदय माझ्यासमोर मांडला आणि आम्ही गावागावात हे सांगितलं. सर्व जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला. आमच्या सर्व पंचक्रोशीतील मंडळी वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत, त्याच्यामुळं जास्त आम्हाला काही कष्ट लागले नाही आणि सर्व मंडळींनी मोठ्या उत्साहाने जोग महाराजांची ही सेवा केली. त्याबद्दल सद्गुरू जोग महाराज संस्थान विश्वस्त आणि गुरुवर्य साधक मंडळीच्या वतीने संस्थांचे आभार. आणि ही पत्रक की संस्थेमध्ये हे धान्य पोहोच झालं त्याची एक पावती, जोग महाराजांची प्रतिमा हे संस्थेकडून आपल्याला सर्वांना प्रसाद म्हणून मिळालेला आहे. अशीच संस्थेची सेवा सर्व मंडळींनी करावी अशी सर्व मंडळीला पुन्हा पुन्हा मी विनंती करतो. सावंगीकर परिसरातील मंडळी, बाजार सावंगी हे गाव कायमच पारमार्थिक क्षेत्रामध्ये पुढाकार घेणारं गाव आहे आणि या सर्व आम्हाला अन्नधान्य मिळवत असताना जास्तीत जास्त धान्य हे बाजार सावंगीतून मिळालं आणि इतर गावातूनही मिळालं. पण सावंगी हे मोठं गाव आहे आणि कायमच इथे पारमार्थिक कार्याचा सहभाग या गावकऱ्यांचा असतो. म्हणून त्यांना सर्व गावकरी मंडळीला खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. तर आपण ऐकलं नक्कीच प्रत्येकाने जे काही आपण सांगितलं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ही कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्यांना फीस नाही, तेथे शिकवणाऱ्या शिक्षकांनाही पगार नाही. तर अशा संस्थेसाठी जे काही आता हे धान्य पाठवण्यात आलं, तर नक्कीच नियमित जे काही उपक्रम होतील त्यात सहभाग आणि आपलं योगदान देण्याचा प्रयत्न ग्रामस्थांचा राहील. धन्यवाद.